मी ना अक्कासारखी अभ्यासात हुशार झाले ना राजूसारखी व्यवहारात ना भागूसारखी अभ्यासू आणि दिसण्यात चांगली झाली. फक्त सगळ्यांच्या खांद्यावरचा भार होऊन बसले रे. मला काहीच येत नाही आणि मला असं नाही जगायचं आता. मला खरंच असं नाही जगायचं. येडे का तू? हा? बस इथं. बस शांतो. रडायला काय झालं तुला? हा? आणि कोण म्हणलं तू कामाची नाही? अगं तू यासारखं दुसऱ्याची काळजी घ्यायला कोणाला जमत नाही माहितीये का? अरे माझी बहीण जगात भारी, मी सगळ्यांना सांगतो. हे बघ, तुला काहीच काळजी करायची कारण नाही. मी आहे ना. दादा पण असं तुझ्या जीवावर किती दिवस असून जगू मी? मला स्वतःच काहीतरी करायचं होतं पण मला तर काहीच येत नाही. धने, तुला आत्ता संधी मिळाली नाही म्हणून आयुष्यात परत कधीच मिळणार नाही असं नाही ना होत. तू जर प्रयत्न केला नाही तर यश कसं मिळणार आहे तुला? हे बघ धने, जगातला प्रत्येक माणूस ना हा वेगळा असतो. आपली तेजू, राजू, भागू हे त्यांच्या त्यांच्या जागी हुशार आहेतच, पण जे तुझ्यात आहे ना ते जगात कुणाच्यातच नाही. त्यामुळे ते ओळख आणि नव्या जोमानं तयारीला लाग. हे बघ धने, आपली स्वतःची ना कुणाबरोबर तुलना करायची नसते. प्रत्येक जण आपापल्या जागी हुशारच असतो, प्रत्येक जण आपापल्या जागी भारीच असतो. अरे दादा पण मी प्रयत्नच केला नाही असं नाहीये. मी खरंच खूप प्रयत्न केले, खूप इंटरव्ह्यू दिले, पण ते लोक मला नोकरी काय मला साधं उभं पण करत नाही. तू रडणं थांबव आधी. रडायचं नाही. तुला माहिती आहे ना माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं मला बघवत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर मला कायम आनंदच बघायचं. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत, पण म्हणून हिंमत हारून चालत नाही. प्रयत्न करत राहायचं असतं. आणि संधी कधी कशाच्या रूपात येईल ना काही सांगता येत नाही. काय माहिती, तुला आता नोकरी मिळत नाही पण पुढे जाऊन ह्याच्यापेक्षा चांगली नोकरी तुला मिळणार असेल तर? मी पण कालपासून तेच सांगत होतो, पण आमचं ऐकणार कोण? धने, अपयशाला घाबरून नको जाऊ. मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल. धने, तू सूर्या दादाची बहीण आहेस. तुझ्यातली जिद्द दाखवून दे. जोपर्यंत आता नोकरी मिळत नाही ना तोपर्यंत शांत बसायचं नाही, कळलं? पण दादा मला नक्की नोकरी मिळेल ना? मनापासून प्रयत्न करणाऱ्याला देव यश देतोच. मग तुला का नाही देणार? तू एकदा ठरवलंस की तुझ्याबरोबर सगळं चांगलं होणार आहे. बघ आपोआप कसे सगळे बदल होत आहेत ते. धनू बघ, दादा अगदी बरोबर सांगतो. हे व्यायामाचं पण ना अगदी तसंच असतंय. एकदा ठरवलं ना मग बॉडी नक्कीच बनते. आणि बाकी गोष्टींचं पण ना हे तसंच असतं. आपण एकदा ठरवलं ना मग त्या गोष्टी होतातच. फक्त विश्वास असला पाहिजे. काय धनू, काय कळतंय का? हे कोण? कामिनी खरात 3000, निलिमा वाघमारे 4000, तुषारमुळे 14000. अरे काजू काय आहे? अरे रोखीपेक्षा उधारी जास्त करून ठेवली की तू? अगं यात माझा काय दोष आहे? अगं हे सगळं ना आपले उद्योग महर्षी सूर्यदादा यांना केलं. हे अगं दुकानात कोण जरी गिरायक आलं ना आणि असं बारीक तोंड करून म्हटलं की अरे सूर्या, जरा घरातला सगळा माल संपलाय, जरा माल देतो का उधारीवर? हो बाबा, एका पायावर तयार, हसत खेळत सगळा माल भरतो. शाबास शाबास. हे असंच वागत राहिलं ना तर झालीच आपली प्रगती. अरे काजू दादा असाच वागत राहिला तर आपल्या घरात पैसे कसे येणार कळतंय का तुला? काजू कसं आहे ना, सगळेच लोक व्यवहारात चांगले असतात असं नाही, आणि ह्याचाच गैरफायदा घेतात लोक आणि दादाला फसवतात. अगं राजू, हे सगळं मला सांगून काहीच उपयोग नाही. मी लोड घेऊन काय होणार नाही. तू ना हे सगळं सूर्यदादाला सांग. अगं मी सांगून सांगून थकलोय. ह्या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देतो. नाही काजू, मला एक वाटतं, आपण एक काम करू. दादाला आपण हे सांगायचंच नाही. आता आपण दोघं जायचं आणि आपण उधारी गोळा करायची. मग बघूच पैसे कसे येत नाहीत आपल्याकडं.
आता माग हटायचं नाही काय? वहिनी, तू आल्यापासून ना तुझा खूप आधार वाटतोय बघ मला. शालनत्या गेल्यापासून रात्री अपरात्री एकटं वाटून जीव घाबरा घुबरा व्हायचा. पण तू आल्यापासून खरंच खूप सुरक्षित वाटते मला. तुझं अगं हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ असतात. अजिबात घाबरायचं नाही हं? आणि अगं तू आता एकटी नाहीयेस. तुझ्या पोटात 2-2 बाळं आहेत तुझी. अगं आत्ता तर कुठे तुला त्यांची चाहूल जाणवायला लागलीये. आणि एकदा तू पोटावर हात ठेवलास ना की त्यांना सुद्धा तुझा स्पर्श जाणवायला लागेल. मग बघ ते तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि खरंच असं असतं का? आपली बाळं जन्म घेण्याआधीच आपल्या सोबत असतात का? हो हो, एक काम कर, तू बिनधास्त त्यांच्याशी संवाद साधायला लाग. मग बघ तुझ्याशी किती छान बोलतील ते. आणि अगदीच काही नाही तर रामरक्षा, मनाचे श्लोक हे म्हणत जा आणि स्वतःला आधार देत जा. तेजू, या श्लोकांमध्ये ना भयंकर पॉझिटिव्हिटी असते हं. आणि याने रात्री अपरात्री तुला कधीही भीती वाटणार नाही. तेजू, अगं ऐकतेस ना? का तंद्री लागली तुझी? पण मी अगं तू बोलत असताना कशी काय कोणाची तंद्री लागेल? तुझ्या बोलण्यात प्रेम असतं, काळजी असते, जी आजवर मला ना फक्त शाळेत त्यांच्या शब्दांमध्ये जाणवली. तेजू, आपली आई आपल्यात कोणत्या ना कोणत्या रूपाने असतेच ना ग. तिच्यापासूनच तर हे हाडं नसेलचं शरीर जन्म घेतं. मग तिचं अस्तित्व नाकारून कसं चालेल? तुला माहिती मी हे सगळं ना तिच्याकडूनच शिकले. खरंच आईला ना कधीच कोणीच रिप्लेस नाही करू शकत. शाळेनंतरच्या तर आठवणींमध्ये सुद्धा प्रेमाचा ओलावा जाणवतो मला. खरे, पण हे तूही लक्षात ठेवा, आता असे 2 व्यक्ती येणार आहेत ना की जे त्यांच्या आईच्या जागेवर तुझ्याशिवाय दुसरं कोणालाही बघू शकणार नाही. देव आई पण देतो ना तेव्हा त्याच्यासोबत आपोआप मायेचा पान्हाही देतो. आपण आपोआप त्या बाळांवरती प्रेम करू लागतो. म्हणून सांगते, स्वतःला जप. तुझ्या आयुष्यात कमतरता आहेत हे माहिती आहे मला, पण तुझा आई पण ती उणीव भरून काढेल ह्याची सुद्धा खात्री आहे मला. त्यामुळे इथून पुढे जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा ना जे सुख येऊ पाहत आहे त्याचं मोकळ्या हाताने स्वागत कर. न बोलता मला समजून घेण्यासाठी थँक्यू. अच्छा, असं करणार आहेस आता तू? वहिनीला थँक्यू म्हणणार आहेस तू? नाही वहिनी, राजू, ऐक ना, मला बोलायचं होतं थोडं तुझ्याशी. ते घरात इतकं सामसूम काय? म्हणजे सगळं ठीक आहे ना? ते 2 दिवस झालं ती तुळजा पण दिसेना. नाही तर सारखी धावपळ करत असते इकडे तिकडे. अक्काची काळजी घ्यायला म्हणून तिकडे गेली. का? काय झालं तेजूला? नाही म्हणजे तिची तब्येत बिब्येत बरी आहे? सगळं ठीक आहे. आम्ही जाणून बुजून तिला तिकडे पाठवलंय. का पाठवलं? दादाला वहिनीसाठी दवाखाना तयार करायचा आहे घरात. तिला सरप्राईज द्यायचंय त्याला, म्हणून आम्हीच कारण काढून पाठवलंय. तुळजासाठी दवाखाना होय? नाही म्हणजे चांगलंच आहे. पोरीच्या हाताला गुण आहे आणि दवाखाना तर पाहिजेच ना. बघ, माझ्या सूर्याला ना सगळ्यांचीच काळजी असते. त्याला सगळ्यांचं सगळं मनातलं कळतं. लय गुणी आहे माझं पोर. मग दवाखाना उभा राहिला? नाही ना अजून, त्यासाठी भरपूर पैसे लागणार आहेत. दादाला त्याचीच काळजी लागली. दवाखाना उभा करायचा म्हणजे लय मोठी रक्कम लागणार. आणि लागेच घरात एवढा पैसा कसा असणार? काहीतरी कर्ज पाणी नाही तर उसनवारी करावीच लागेल.
ऐक ना राजू, ते काल मी देवळात गेले होते ना, तिथे ना ते पतपेढीची ती कर्ज वाटपाची जाहिरात बघितली होती मी. सूर्याला सांगतेस का तू चौकशी करायला? म्हणजे काय आपलं पण काम होऊन जाईल ना. हा ना बोलते मी दादाशी काय ते. ऐक ना, पण मी सांगितलं म्हणून बोलू नको, नाहीतर तू चौकशीच नाही करायचं. दादा धने, तू इकडे काय करतेस? माझं सोड, तू सांग आधी, तू इकडे काय करतोय? ते कर्जाची माहिती काढायला आलो होतो. तू काय करतेस इकडे? ते नोकरीसाठी रिकामी जागा आहे असं ऐकलं होतं, मग म्हणलं बघावं काय ते जॉबचं. अरे चांगलंच आहे की, तुला नक्की यश मिळेल. त्याचाच प्रयत्न करते, पण यश काय मिळाना झालंय. धने, मी काय शिकवलंय तुला? यश एका दिवसात मिळत नाही, पण एके दिवशी नक्की मिळतं. शाबास, लक्षात आहे की तुझ्या? हा, दादा माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण ना एक काम करू, आपण एकमेकांना ऑल द लक विश करू, म्हणजे कसं दोघांची कामं होऊन जातील. माझ्याकडनं तुला हार्दिक शुभेच्छा. तुझं जे काही काम आहे ना ते पूर्ण होते. ऑल द लक. तुला पण लक. दादा ऑल द लक असतं ते, ऑल द लक म्हण. हा, ऑल द लक. लक. चल वहिनी, दर्शन तर झालं, मग आपण ह्या गेटने कुठे जातोय? तेजू, मला ना घराची फार आठवण येते ग. आपण एकदा घरी जाऊन येऊयात ना. घरी? आत्ता? अगं पण आत्ता घरी कशासाठी जायचंय? तेजू अगं, 2-3 दिवस झाले मी इथेच आहे माहेरी. मला ना भागू आणि राजूशिवाय करमतच नाहीये. आपण एकदा त्यांना जाऊन भेटूयात. त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, आपण त्यांनाच बंगल्यावर बोलून घेऊया. वहिनी पण तू नको ना जाऊ, तू थांब ना माझ्या बरोबर अजून काही दिवस. तेजू, अशी कायमची थोडी ना राहू शकते मी माहेरी. त्यापेक्षा तू एक काम कर, तू आणि छोटी आई तुम्ही दोघी काही दिवस आपल्या घरी राहायला या, म्हणजे तुम्हालाही जरा बरं वाटेल. वहिनी, तुला दादाची आठवण येते ना? खरं खरं सांग बरं. तेजू, तसं काही नाहीये. तुझ्यासोबत राहायचं झालं तर मग मला माझे कपडेही लागतील ना. मी अगदी मोजके कपडे घेऊन आले होते. बरं, एक काम करू, निदान कपडे घ्यायला तरी घरी जाऊयात. हा, नाही, कपडे ना, कपडे आपण दादाकडनं मागून घेऊ, तो घेऊन येईल. त्याच्यासाठी तुला जायची काहीच गरज नाहीये. पण तुला चालण्याची गरज आहे. तू थोडी जर चाललीस ना तर दिवसाचे स्टेप्स आणि एक्सरसाइजचं टार्गेट पूर्ण होईल. आणि तसंही तुला पावसात फार जास्त बाहेरही पडता येत नाही ना. हे काय, इथेच घर आहे आपलं, लगेच घरी पोहोचू. चालता चालता कधी घर येईल ना तुला कळणार पण नाही. चल. वहिनी, पण ते चालण्याने मला त्रास पण होऊ शकतो ना. नाही होणार त्रास, आणि जर झालाच तर आपण लगेच रिक्षा बोलून बंगल्यावर जाऊयात. मग तर झालं. नको ना वहिनी, घरी. चल चल, अगं इकडेच आहे, काही नाही होणार. ये, वहिनी पण लगेच नको ना. पोहोचू. वहिनी नको ना. अरे या सूर्यकांतराव, या बसा. तुम्हाला आज इथं बघून खूपच आनंद झाला. बोला, कसं येणं केलं? साहेब, आपल्या पतपेढीत एक नवीन योजना आली असं ऐकलं होतं मी, त्याच्याबद्दल विचारायचं होतं. हो, योजना भरपूर आहेत. तुम्हाला नेमक्या कुठल्या योजनेबद्दल माहिती हवी आहे? मला ते कर्ज पाहिजे होतं, आणि कर्जासाठी नवीन योजना आली असं मी ऐकलं होतं. त्याचा मला फायदा मिळू शकेल का? म्हणजे त्याचा हप्ते बिप्ते व्याज बीज सगळं वेळेत भरेन. अहो सूर्यकांतराव, योजना भरपूर आहेत, पण यातली एकही योजना तुमच्या कामाची नाही. या प्रत्येक योजनेला काही ना काहीतरी क्रायटेरिया आहे. साहेब, असं नका म्हणू. पैशाची लय गरज आहे मला. अहो सगळं कळतंय मला, पण या योजना वार्षिक उत्पन्नाच्या बेसवर दिल्या जातात. तुमचं वार्षिक उत्पन्न बघितलं जातं, आणि ते जर उत्पन्न एका विशिष्ट आकड्याखाली बसत असेल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळतो. तुमचं वार्षिक उत्पन्न जरा जास्तच आहे, त्यामुळं पतपेढी तुम्हाला ही योजना नाही देऊ शकत. बोला मॅडम, तुम्ही इतका वेळ बाहेर बसला होता म्हणून तुम्हाला आता बोलवून घेतलं.
वय मी ते नोकरीचं विचारायला आले होते. ते बाहेर मी पॅम्पलेट बघितलं की पतपेढीमध्ये एक जागा रिकामी आहे, तर त्यासाठी अर्ज द्यायला आले होते. बघू अर्ज. मॅडम तुमचं क्वालिफिकेशनही नाही आणि तुमचा एक्सपिरियन्सही नाही आहे. हो मला माहिती आहे, मी आधी कुठंच काम नाही केलं, पण मी लगेच शिकेन खरंच. सुरुवातीला तुम्ही मला जास्त पगार नाही दिला ना तरी बी चालेल. एकदा का मी काम शिकत गेले की मग तुम्ही माझा पगार वाढवत जा. मॅडम कॅन यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली? हां सॉरी मॅडम, आम्हाला पब्लिक रिलेशन ऑफिसर हवं आहे आणि जर का तुमचं इंग्रजी चांगलं नसेल तर हा जॉब तुमच्यासाठी नाही आहे. आम्हाला कमीत कमी 2 ते 3 भाषा बोलणारी चांगली व्यक्ती पाहिजे. अहो सर, तुम्ही एकदा विश्वास तर ठेवा माझ्यावर. मी खरंच तुम्हाला नाराज नाही करणार. मॅडम तुमच्याकडे डिग्री नाही आहे, कम्युनिकेशन स्किल्स नाही आहे, यू डोंट नो हाऊ टू टॉक, आणि तरी तुम्हाला असं वाटतं की मी नोकरीवरती ठेवावं तुम्हाला. मॅडम असं केलं तर माझी नोकरी संकटात येईल. सर हे बघा, मी खरंच शिकेन. तुम्ही शिकवलं ना की मी लगेच समजा शिकून घेईन. तुम्ही एक संधी द्या मला. सॉरी, वी डोंट ट्रेन एनीवन. तुम्हाला जर का इंग्रजी येत नसेल तर तुम्ही जाऊ शकता. मॅडम तुम्हाला समजत नाहीये का? आम्ही काही ते ट्रेनिंग द्यायला नाही बसलो. तुम्ही आमचा वेळ वाया घालवताय. प्लीज निघा इथून. वहिनी मला खूप दम भरल्यासारखं वाटतंय वहिनी. खूप थकल्यासारखं होतंय वहिनी. आपण ना पूर्ण रिक्षा पकडू आणि सरळ बंगल्यावर जाऊ वहिनी. मला ना ऐक माझं वहिनी, मी अजून नाही चालू शकणार वहिनी. तेजू अगं इथे 4 पावलांवर तर घर आहे आपलं. तू घरी गेलीस ना की छान आराम मिळेल तुला. तुला आता जास्त त्रास होत असेल तर इथे 2 मिनिटं बसतेस का? नाही आता बसून ना काहीच होणार नाही वहिनी. वहिनी मला ना असं वाटतं हे सगळं माझ्या जास्त चालण्यामुळे मला होतोय हा त्रास. त्याच्यापेक्षा ना आपण बंगल्यावर जाऊ. बंगल्यावर गेलो ना म्हणजे मला तिथं थोडा आराम पण मिळेल. दादाकडे गेलो ना उगाच सगळे काळजीत पडतील वहिनी. त्याच्यापेक्षा बंगल्यावर जाऊ आपण सरळ. तेजू अगं थोडं धीर धर. इथेच घर आहे आपलं. लगेच पोहोचूयात आपण. हां चल ये, सावकाश जाऊया. ये. मला खरंच हे जास्त चालल्याने ना मला खरंच आता त्रास व्हायला लागलाय. अगं आपण हळूहळू जाऊयात, काही घाई नाही आपल्याला. साहेब हे सगळं शांततेत होऊ शकतं ना. काय झालं नक्की? अहो कसं शांततेत होणार? यांना सांगितलेलं समजत नाहीये. अहो यांना मराठी सोडली तर दुसरी भाषा येत नाही आणि यांना नोकरी हवी. अहो पतपेढीचे काही नियम असतात, कायदे असतात, ते आम्हाला पाळावे लागतात ना. मला सांगा, तुमच्या नोकरीत नक्की काय काम करायचं? पब्लिक रिलेशन ऑफिसर. त्यामध्ये कसं आहे ना सर, की लोकांशी त्यांच्याच भाषेत बोलून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. त्यांच्या अडचणी दूर कराव्या लागतात, त्यांना सोल्युशन द्यावं लागतं. लोकांसोबत अशा भाषेत बोललं गेलं पाहिजे की त्यातून पब्लिक आपल्याशी जोडले जाईल, पतसंस्थेशी जोडले जाऊ शकते. हो एवढंच ना, माणसांबरोबर बोलायचं ना. त्याच्यात आमची धनुतर बेज आहे की काय अडचण आहे मग? लँग्वेज प्रॉब्लेम आहे. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. साहेब माणसं जोडायला कशाला इंग्रजी आलं पाहिजे हो? भाषेचं बंधन कशाला पाहिजे? इथं येणाऱ्या माणसांशी मनापासून बोललं की झालं की मग. भाषेचाच विषय आहे ना. मग मला सांगा, मराठी भाषा तुमच्या दृष्टीनं भाषा नाही का? हो साहेब, लोक एकमेकांशी जोडली जातात ना ती संस्कृती आणि परंपरेमुळेच. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्या मराठी भाषे एवढी श्रेष्ठ कुठलीच भाषा नाही, माहिती तुम्हाला. आणि धनु जी बोलली ते लोकांना कळणं महत्वाचं आहे ना. हे आधी समजून घ्या तुम्ही. हे भाषेच्या बंधनात अडकून आणि भावना नसलेला माणूस तुमच्या डोक्यावर ठेवण्यात ना तुमच्या पतपेढीचं नुकसान आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळतं का? ते आता तुम्ही ठरवा साहेब. पण काय ना, मला तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते नीट तुम्हाला समजावं लागेल मला. त्याशिवाय तुम्हाला नीट कळणार नाही.